गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक बाई असते, तिला रोज मंदिरात जायची सवय असते. म्हणजे ती अगदी तिच्या गावात असली तरी मंदिरात जाईल, बाहेरगावी कुठल्या कार्यक्रमासाठी गेली तरी मंदिरात जाईल, फॉरेनमध्ये गेली तरी रोज मंदिरात जाईल. इतकं तिला मंदिरात जायची सवय असते आणि तिला आवडत असतं. एकदा ती आपल्या गावातल्या मंदिरात जाते तेव्हा ती असं नोटीस करते की म्हणजे तिला आवडतच नाही. तिथे सगळे असे सारखे लोकं येतात, मुलं-मुली येतात, ते फोटोज काढतात. मग देवाचेच व्हिडिओ काढतात. मग तिथल्या बायका सुनांबद्दलच काहीतरी बोलतात. माणसं काहीतरी गॉसिप करतात. असं सगळं ती तिथल्या जे तिथले पुजारी असतात, ते आता ओळखीचे झालेले असतात तिच्या इतक्या वर्षात. तर ती त्यांना जाऊन म्हणते, की मला आता असं वाटायला लागलं आहे, की भक्तिभाव खूप कमी राहिला आहे आणि सगळीकडे नुसता दिखावा आहे. सगळे लोकं नुसतं दाखवण्यासाठी येतात. खूप फोटो काढून, व्हिडिओ काढून Facebook, Instaवर टाकायचं, की आम्ही देवळात गेलो आहे. सगळं असं पाखंडी झालं आहे जग. आणि माणसं नुसतंच गॉसिप करतात. देवासाठी किंवा भक्ती म्हणून कोणीच इथे येत नाही. मला समस्यावर समाधान पाहिजे. तर ते पुजारी म्हणतात, की "पण तुम्हाला असं का वाटलं?" ती म्हणे, "मग मला आता त्याच्यामुळे यावंसंच वाटत नाही इथे." सगळेजणं फक्त दिखावा, शो ऑफसाठी येतात. तर ते म्हणतात, "एक काम करा, तुम्ही उद्या घरून जेव्हा याल तेव्हा पायी या, गाडीने नका येऊ. आणि एका वाटीत तेल घेऊन याल आणि त्या वाटीतल्या तेलाच्या तुम्ही इथल्या 3 प्रदक्षिणा करा मंदिरात आल्यावर आणि एकही थेंब तेल सांडू देऊ नका आणि मला येऊन भेटा, मग आपण याच्यावर बोलू." ती बाई म्हणजे ठीक आहे, तशी ती रोज येतच असते देवळात. मग ती नेक्स्ट डे येते, पायी येते. येताना हातात तेलाची वाटी घेऊन येते. आल्यानंतर 3 प्रदक्षिणा होतात तिच्या आणि मग त्या गुरुजी ते तिथे बाजूला कुठेतरी बसतात, तिथे जाऊन त्यांना भेटते. अ, ते म्हणतात, "आल्या तुम्ही प्रदक्षिणा करून?" ती म्हणते, "हो." मग ते म्हणतात, "आज तुम्हाला किती लोकं फोटो काढताना दिसले किंवा व्हिडिओ काढताना दिसले?" ती म्हणे, "नाही, आज नाही दिसले मला." म्हणे, "मग आज किती गॉसिप करताना तुम्ही ऐकलं?" ती म्हणते, "नाही, आज नाही मी ऐकलं." म्हणे, "का?" ते म्हणे, "नाही, तेल नव्हतं सांडू द्यायचं ना मला." मग ते म्हणतात, "तेच आहे की तुम्ही मंदिरात ज्या कामासाठी येता, तुम्ही देवासाठी येता, तुम्ही भक्तिभावाने येता, तर तुम्ही तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही जेव्हा इकडे-तिकडे कॉन्सन्ट्रेट करता, तेव्हा तुम्हाला सगळीकडे प्रॉब्लेमच दिसणार आहेत. आपल्याला जर का आपला गोल माहिती असेल, तर आपण कॉन्सन्ट्रेशननी जर का त्या गोलकडे गेलो, तर आपल्याला मधले कुठलेही अडथळेमध्ये आपल्याला अडवू शकत नाहीत." त्या बाईचं सगळं लक्ष इकडे-तिकडे होतं. तिचं सगळं लक्ष अवतीभोवती काय चाललं ह्याच्यात होतं, तोपर्यंत तिला प्रॉब्लेम होता. जेव्हा त्या वाटीतलं तेल सांडू द्यायचं नाही ही कंडिशन होती, तेव्हा तिला फोनही दिसला नाही, फोटो काढणारे मुलं-मुली दिसले नाही, काहीच दिसलं नाही. त्याच्यामुळे फोकस आपण पण आपल्या लाईफमध्ये असं करतो का, खूप आजूबाजूला काय चाललं आहे याच्यात पार्टिसिपेट करतो का? काहीच गरज नसते त्याची. म्हणजे आपण आपला जे काय आहे तो हे सोडून दुसऱ्यांचा ह्याच्यात काय चाललं आहे याच्यात खूप जास्ती पार्टिसिपेट करतो का? त्याच्यामुळे कधी-कधी आपल्याला त्रास होतो का? आपलं सगळं व्यवस्थित सुरू असतं. त्या बाईची भक्ती होती, तिने जायचं होतं, तिने नमस्कार करायचा होता, देवाजवळ बसायचं होतं, मेडिटेशन करायचं होतं, जे काय आपली प्रार्थना करून यायचं होतं. पण ती इकडे-तिकडे अवतीभोवती अडकली. त्याच्यामुळे तिला त्रास झाला. जेव्हा त्या गुरुजींनी सांगितली कंडिशन, तेव्हा तिचं बरोबर फोकस त्या तेलावर होतं. त्याच्यामुळे तिचं इकडे-तिकडे लक्ष गेलं नाही. स्टे फोकस्ड. आय लव्ह यू ऑल. 15 ऑगस्टच्या सगळ्यांना शुभेच्छा. लाईफ इज ब्युटिफुल.